गुड मॉर्निंग स्टुडंट्स. डिफरन्सिएशन टॉपिकची आपली एक्झरसाइज 1.3 सुरू आहे बघा. मग त्याच्यामध्ये लास्ट लेक्चर आपण क्वेश्चन नंबर 4 सुरू केलेलं आहे. मेन क्वेश्चन नंबर 4 सुरू केलं आहे. मग याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे क्वेश्चन नंबर 4मध्ये की शो दॅट क्वेश्चन मी जरा रिपीट करते बघा. शो दॅट dy/dx इज इक्वल टू काय सांगितलेलं आहे y/x हे आपल्याला प्रूफ करायचं. मग त्याच्यामध्ये जर ए आणि पी जर आला तर ती कॉन्स्टंट टर्म आहे असं कन्सिडर करायचं. बघा लक्षात आहे का, dy/dxची व्हॅल्यू फक्त फाइंड करायची नाही आहे, ती प्रूफ करायचं आहे की आपल्याला ती व्हॅल्यू किती येणार आहे y/x मिळाली पाहिजे. हां, मग याच्यामधलं एक एक्झाम्पल आपलं झालेलं आहे त्या दिवशी. सेकंड एक्झाम्पल बघूया आपण. तर सेकंड एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे बघा, x⁻p y⁻4 इज इक्वल टू x प्लस वाय ब्रॅकेट रेज टू p प्लस 4 दिलेला. x⁻p y⁻4 आणि x प्लस वाय ब्रॅकेट रेज टू किती दिले p प्लस 4 दिलेले. हां, मग आता हे डायरेक्ट डिफरन्शिएट करता येईल का बघा. इथं x⁻p आहे, y⁻4 आहे, म्हणजे या दोन्हींचा प्रॉडक्ट आहे. इथं x प्लस वाय ब्रॅकेट रेज टू म्हणजे फंक्शन रेज टू फंक्शन किंवा दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे का बघा. म्हणजे आपल्याला इथं हे पॉवरमध्ये दिलं आहे का, म्हणजे आपल्याला एक्सपोनंट लॉग किंवा डेरिव्हेटिव्ह नव्हे लॉगॅरिथममधला आपल्याला इथं प्रॉडक्ट लॉ यूज करता येईल. आणि रेज टू पॉवर आहे त्यामुळे परत एक्सपोनंट लॉ आपण यूज करू शकते. आणि इकडे जर बघितलं आपण तर इथं पण x प्लस वाय रेज टू p प्लस 4 आहे, म्हणजे इथं पण आपल्याला लॉगॅरिथमचा एक्सपोनंट लॉ यूज करता येणार आहे. हां, त्यामुळे आपण काय करूया, हे डायरेक्ट डिफरन्शिएट न करता लॉग घ्यायचा याचा, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. मग बोथ साईडचा जर लॉग घेतला तर काय होणार बघा, लॉग इथे किती आहे x⁻p y⁻4 इज इक्वल टू लॉग x प्लस वाय ब्रॅकेट रेज टू किती येणार आहे p प्लस 4 येईल. हां, मग लेफ्ट साईड जर मी ऑब्झर्व केली तर काय दिसतंय, दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आहे, त्यामुळे आपल्याला लॉगॅरिथमचा इथं प्रॉडक्ट लॉ यूज करावा लागेल. हां, मग मी काय करणार, लॉग x⁻p प्लस लॉग y⁻4 इज इक्वल टू इथं काय होईल, डायरेक्ट एक्सपोनंट लॉ यूज करावा लागेल. रेज टू पॉवर जी आहे लॉग नंतरच्या नंबरची ती आपल्याला इकडे p प्लस 4 इकडे मल्टिप्लाय करावी लागेल. आणि इंटू इथं काय येणार लॉग x प्लस वाय. लक्षात येते. मग अजून काय राहिलं बघा, इथं x⁻p आहे y⁻4 आहे, हे अजून सिम्पल करता येईल एक्सपोनंट लॉचा यूज करून. इथे काय लिहू शकतो आपण, p लॉग ऑफ x प्लस हा रेज टू 4 आहे तो पण इकडे मल्टिप्लाय करता येईल 4 लॉग y इज इक्वल टू इथं काय येणार p प्लस 4 इंटू लॉग x प्लस वाय. हां, आता हे लॉग x लॉग y परत लॉग x प्लस वाय आलं. आणि p काय सांगितलेलं आहे क्वेश्चनमध्ये आपल्याला, p जर असेल तर तो कॉन्स्टंट आहे, त्यामुळे काय करायचं बघा, आता हे मग डिफरन्शिएट करायला काय प्रॉब्लेम नाही आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. हां, मग याचं डेरिव्हेटिव्ह p कॉन्स्टंट आहे, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती येणार 1/x, म्हणजे p ते मल्टिप्लाय, मग 1/x ऐवजी p/x येईल प्लस 4. लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह पण किती येणार 1/y येणार, म्हणजे 4/y येईल, पण विथ रिस्पेक्ट टू x आहे त्यामुळे y अगेन डिफरन्शिएट काय करावं लागेल आपल्याला, dy/dx असं लिहावं लागेल. हां, आता इकडे राईट साईड जर बघितली तर इथं काय होणार बघा, p प्लस 4 आता लॉग x प्लस वाय याचं डेरिव्हेटिव्ह किती येणार, लॉगचं डेरिव्हेटिव्ह डिवायडेड बाय तो ब्रॅकेट येईल, म्हणजे किती येणार x प्लस वाय येणार. पण x ऐवजी हा ब्रॅकेट आला त्यामुळं त्या ब्रॅकेटचं परत आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहावं लागेल. ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह काय येणार परत x प्लस वाय. पुढं काय येणार बघा, मग लेफ्ट साईड ॲज इट इज येईल p/x 4/y dy/dx हे p प्लस 4x प्लस वाय ॲज इट इज येईल. हां, इथं ब्रॅकेटमध्ये आता डेरिव्हेटिव्ह एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती येईल 1 येईल आणि वायचं डेरिव्हेटिव्ह पण 1, पण विथ रिस्पेक्ट टू एक्स नसल्यामुळे इथं काय लिहावं लागेल आपल्याला dy/dx लिहावं लागेल. हां, मग आता काय करावं लागेल बघा, dy/dx ह्या दोन टर्म इथे एक दिसत्या इकडे एक दिसत्या, पण ही जी टर्म आहे याला ब्रॅकेट आहे बाहेर, म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर अजून एक टर्म आहे ना, त्या टर्मनं आपल्याला आत मल्टिप्लाय करावं लागेल बघा, म्हणजे काय येणार p प्लस 4 डिवायडेड बाय x प्लस वाय इंटू हा 1, म्हणजे ही ॲज इट इज टर्म आली, आणि प्लस इथं काय येणार p प्लस 4 डिवायडेड बाय x प्लस वाय आणि इंटू
dy/dx येईल. हां, मग लेफ्ट साईडला काय आहे, p/x प्लस 4/y dy/dx येईल. हां, मग dy/dxच्या दोन ज्या टर्म आहेत त्या आता एका साईडला घ्यायच्या. मी आता ही लेफ्ट साईडची टर्म ऑलरेडी इथंच आहे ती ठेवते इथं. किती आहे बघा, 4/y. हां, इकडची प्लस टर्म आहे ती इकडे येऊन काय होईल, मायनस होईल. म्हणजे किती येईल, p+4 / x + y होईल. dy/dx मी तसाच ठेवला आहे बघा, डायरेक्ट लिहिले मी इथं 4/y आणि इकडची टर्म प्लस आहे ती इकडे येऊन मायनस झाली आणि ब्रॅकेटच्या बाहेर कॉमन काय लिहू शकते आपण, dy/dx लिहू शकते. मग राईट साईडला काय राहणार बघा, इथं p+4 / x + y ॲज इट इज राहिला आणि हा p/x जो इकडं प्लस आहे तो इकडे येऊन काय होईल, मायनस होईल, -p/x होईल. लक्षात येते. पण आपल्याला इथं dy/dx ची व्हॅल्यू फक्त फाइंड करायची नाही आहे, ती फाइंड करून लास्टला y/x मिळते की नाही बघायचे. त्यामुळे हे आता अजून सिम्पल काय करावं लागेल बघा, इथे ब्रॅकेट सिम्पल करावे लागतील आपल्याला. यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. बघा काय येईल क्रॉस मल्टिप्लिकेशन, 4 × x + y म्हणजे किती लिहिता येईल, 4x + 4y मायनस इथं काय होईल, y आणि p+4 यांचं मल्टिप्लिकेशन आहे, y × p+4 म्हणजे किती येईल, yp. आता हे मायनस आहे नाही, दोन्ही टर्मला जाणार बरं का, yp आणि -4y / y आणि ब्रॅकेटमध्ये किती येईल, x + y आणि इकडं काय आहे, हा dy/dx आहे इज इक्वल टू, राईट साईड जर बघितली तर बघा, p+4 × x म्हणजे किती येईल, xp + 4x मायनस ह्या x + y ने pला मल्टिप्लाय करतोय आपण, म्हणजे px मायनस आहे त्यामुळे दोन्हीला पण जाणार आहे आणि -py / किती येईल बघा, x इन ब्रॅकेट x + y. हां, मग आता जर बघितलं पुढं आपण, बघा आता पुढं काय येणार इथं, मग इथं आता लेफ्ट साईडला +4y आणि -4y कॅन्सल झाला आणि राईट साईड जर बघितली तर xp आणि px म्हणजे तेच आहे, इथं निगेटिव्ह आहे इथं पॉझिटिव्ह आहे त्यामुळे ते कॅन्सल होईल आणि हा x + y इथे डिवाइड आहे, इकडे जर आणला आपण तर काय होईल, मल्टिप्लाय होईल आणि हा x + y दोन्ही कॅन्सल होईल. म्हणजे राहिलं काय बघा, आता इथं किती राहते बघा, 4x - py / किती आहे, y dy/dx इज इक्वल टू, राईट साईड जर बघितली तर 4x - py / x राहील. बरोबर आहे. व्हॅल्यू फाइंड करतोय आपण dy/dx ची इज इक्वल टू 4x - py / x इंटू ही y इकडे येऊन मल्टिप्लाय होईल आणि हा न्यूमरेटर डिवाइड होईल, 4x - py. हा 4x - py हा 4x - py कॅन्सल झाला आणि बघा बरं, dy/dx ची व्हॅल्यू राहिली का, y/x आणि हीच व्हॅल्यू आपल्याला मिळवायची होती. लास्टला प्रूफ करायचं होतं की dy/dx किती मिळते, y/x मिळते असं आपल्याला प्रूफ करायचं होतं. बघा दिसते का, सगळ्यांना लक्षात येते का. मग आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. याच्यामधलं नेक्स्ट एक्झाम्पल थर्ड दिलेलं आहे, सेक ब्रॅकेटमध्ये दिलं आहे x⁵ + y⁵ डिवायडेड बाय x⁵ - y⁵ इज इक्वल टू a². आता हे जर एक्झाम्पल ऑब्झर्व केले तर काय दिसतंय बघा, सेक x⁵ + y⁵ डिवायडेड बाय x⁵ - y⁵ इज इक्वल टू किती आहे, a² आहे. हां, मग आता हे कसं सॉल्व्ह करायचं बघा, याच्यामध्ये ए आपल्याला काय सांगितलं आहे, कॉन्स्टंट सांगितलं आहे. बरोबर आहे. म्हणजे या टर्मचं डेरिव्हेटिव्ह जर आपण बघितलं तर ते किती असणार आहे, 0 असणार आहे. हां, मग ही राईट साईडची टर्म आहे सिंगल आहे त्यामुळे आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह जर घेतलं तर ते काय होणार आहे, 0च होणार आहे. पण इकडे जर तुम्ही बघितलात तर सेक आहे, पण ॲन्सर जे आपल्याला फाइंड करायचं असतं ते काय आहे, क्वेश्चनमध्ये एकच सांगितलं आहे ॲन्सर सगळ्याला, की dy/dx ची व्हॅल्यू काय मिळायला पाहिजे, y/x मिळायला पाहिजे. बरोबर आहे. मग सेक जर घेतला आपण तर सेकचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, सेक x आणि टॅन x. मग ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स वाढत आहेत इथं, मग सेक आणि टॅन आपल्याला कॅन्सल होईल का नाही सांगता येत नाही, त्यामुळे हा सेक अगोदरच इथे क्वेश्चनमधनं काढायचा. म्हणजे कसा काढणार बघा, आता मी राईट साईडला काय आहे, a² कॉन्स्टंट आहे. हां, मग हा जो सेक आहे तो इकडे घ्यायचा, म्हणजे काय होईल, इथं काय राहील फक्त
एक्स रेज टू 5 प्लस वाय रेज टू 5 डिवायडेड बाय एक्स रेज टू 5 मायनस वाय रेज टू 5. हां, आणि हा सेक इकडे येऊन काय होईल, सेक इनवर्स ऑफ ए स्क्वेअर होईल. मग इज इक्वल टू काय करायचं आता, सेक इनवर्स आहे तर काय कॉन्स्टंट टर्म म्हणजे एक्सची टर्म आली का, नाही आहे. सेक इथं जो होता तो आपण इकडे घेतला त्यामुळे तो इनवर्स झाला. मग ही पूर्ण टर्मच कॉन्स्टंट झाली म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, 0 येईल. त्यामुळे ही टर्म म्हणजे आपल्याला दुसरा एक लेटर्स कन्सिडर करायचं. मी काय घेतलं, बी, म्हणजे ते कन्सिडर करताय आपण, सेम म्हणायचं तिथं, म्हणजे ते कन्सिडर केलेलं आहे. म्हणजे ते बी का घेतलं, सेक इनवर्स मला ठेवायचा, सेक तिथं ठेवायचा नाही आहे. कॉन्स्टंट जरी असला तो कॅन्सल जरी होत असला तरी इकडचं डेरिव्हेटिव्ह घेणं आपल्याला पॉसिबल नाही आहे. ही डिवाइड टर्म इकडं आणून मल्टिप्लाय केली पाहिजे. मग ती सेक जर ठेवला आपण तर ती मल्टिप्लाय करताना आणि परत सेक राहणार म्हणजे जास्त कॉम्प्लिकेटेड होते. त्यामुळं हा कॉन्स्टंट जो आहे तो दुसरं लेटर कन्सिडर करायचा. मग कुठलाही कॉन्स्टंट असला तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय 0च येणार आहे. त्यामुळे तो कॉन्स्टंट वेगळा कन्सिडर केला तरीही चालतं. मग आता मी काय करणार बघा, इथे एक्स रेज टू 5 आहे बरोबर आहे, प्लस वाय रेज टू 5 इज इक्वल टू हा एक्स रेज टू 5 मायनस वाय रेज टू 5 जो डिवाइड आहे तो इकडं आणून काय करायचा, मल्टिप्लाय करायचा. म्हणजे बीला मल्टिप्लाय करायचा. बी इन ब्रॅकेट काय येणार, एक्स रेज टू 5 मायनस वाय रेज टू 5. म्हणजे बघा आता काय येईल, एक्स रेज टू 5 प्लस वाय रेज टू 5 इज इक्वल टू बी ना आता मल्टिप्लाय करायचं, बी इंटू एक्स रेज टू 5 मायनस बी इंटू वाय रेज टू 5. हां, मग आता काय करायचं, एक्स आणि वायच्या टर्म फक्त एकत्र करायचे. इकडे पाहिजे तर आपण वायची टर्म ठेवूया, वाय रेज टू 5 आहे आणि हा मायनस बी वाय रेज टू 5 आहे तो इकडं आणून काय होईल, प्लस बी वाय रेज टू 5 होईल इज इक्वल टू हां, इथं काय होईल, बी एक्स रेज टू 5 ॲज इट इज ठेवायचा आणि इकडचं एक्स रेज टू 5 इकडे येऊन काय होईल, मायनस होईल, मायनस एक्स रेज टू 5 होईल. हां, मग आता पुढे बघूया आपण. पुढे आता काय होणार बघा, याच्यामधनं मी ही जी टर्म आहे याच्यामधनं मी काय करणार, वाय रेज टू 5 कॉमन काढणार आणि याच्यामधनं काय कॉमन निघेल, एक्स रेज टू 5 कॉमन निघेल का. म्हणजे इथे किती राहील बघा, लेफ्ट साईडला 1 प्लस बी आणि ब्रॅकेटच्या बाहेर किती येणार, वाय रेज टू 5 जाईल आणि इथे किती होणार, बी मायनस 1 आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय येणार, एक्स रेज टू 5 येईल. म्हणजे बघा मी इथं असं लिहिते आता, 1 प्लस बी ब्रॅकेटच्या बाहेर काय राहील, वाय रेज टू 5 राहील आणि इज इक्वल टू राईट साईडला काय येणार, बी मायनस 1 आणि एक्स रेज टू 5. हां, हे ते लक्षात. हे अजून आपल्याला आता काय करायचं आहे, डिफरन्शिएट करायचं. मग हे डिफरन्शिएट करताना बघा आता काय होणार आहे, आता मी अजून सिम्पल काय करता येईल बघा याच्यामध्ये, अजून सिम्पल म्हणजे वाय रेज टू 5 इथंच ठेवायचा. हा 1 प्लस बी कॉन्स्टंट आहे ना, तो इकडा आणि इकडच्या कॉन्स्टंटला डिवाइड करायचा. बी मायनस 1 डिवायडेड बाय किती होईल, बी प्लस 1 होईल आणि ब्रॅकेटच्या बाहेर किती आहे, एक्स रेज टू 5. हां, मग आता हा पूर्ण ब्रॅकेट कितीही मोठा असला तरी तो काय आहे बघा, कॉन्स्टंट आहे. त्यामुळे त्याला अजून एक लेटर आपण कन्सिडर करू शकतो, म्हणजे वाय रेज टू 5 इज इक्वल टू, आता हा कॉन्स्टंट आहे त्यामुळे मी तर सी कन्सिडर केला आणि किती येणार, एक्स रेज टू 5. हां, मग इथं पुढे लिहायचं आता, वेअर सी कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपण किती घेतल्या, बी मायनस 1 डिवायडेड बाय बी प्लस 1 घेतल्या. हां, म्हणजे ती जर अजून तुम्ही याच्यावरून जर बघितलं तिथं सी इज इक्वल टू किती मिळेल, याच्यावरून जर बघितलं तर सी इज इक्वल टू किती मिळणार आहे बघा, वाय रेज टू 5 डिवायडेड बाय एक्स रेज टू 5 असं लिहू शकते का आपण. सीची व्हॅल्यू एक्स रेज टू 5 मल्टिप्लाय तर इथे येऊन काय होईल, डिवायडेड. हां, मग आता हे आपण डिफरन्शिएट करणार आहे पुढं ही. मग याचं डेरिव्हेटिव्ह बघा काय येईल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हां, ही नंतर आपल्याला सी कॉन्स्टंटची व्हॅल्यू ॲड करायची आहे बरं का. वेअर सी इज इक्वल टू जो आपण बी मायनस 1 बी प्लस 1 घेतला म्हणजेच सीची व्हॅल्यू इथून किती मिळाली, वाय रेज टू 5 डिवायडेड बाय एक्स रेज टू 5 मिळाली. हां, हे आता मी डिफरन्शिएट करणार, वाय रेज टू 5 डिफरन्शिएट केला, 5 इंटू वाय रेज टू किती येईल, 4 येईल बरोबर आहे का. एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला आपण यूज केला, 5 इंटू वाय रेज टू 4 येईल. मग वाय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे त्यामुळं डी वाय बाय डी एक्स येईल.
इज इक्वल टू सी कॉन्स्टंट तसाच राहील एक्स रेज टू 5चं डेरिव्हेटिव्ह ते किती येणार सी एक्स रेज टू 5चं डेरिव्हेटिव्ह 5 एक्स रेज टू 4 येईल हां. मग आपल्याला व्हॅल्यू कशाची फाईंड करायची आहे dy बाय dxची इज इक्वल टू सी ॲज इट इज 5 एक्स रेज टू 4 आहे न्यूमरेटरला डिवायडेड बाय किती येणार बघा 5 इकडचा वाय रेज टू 4 मल्टिप्लाय येतो इथे डिवायडेड मग dy बाय dx इज इक्वल टू 5ला 5 कॅन्सल झाला. मग सी म्हणजे आपल्याला ही व्हॅल्यू आता यूज करावी लागेल कारण सी फायनल आन्सरमध्ये नको आहे आपल्याला. मग सीची व्हॅल्यू मी काय घेणार वाय रेज टू 5 डिवायडेड बाय एक्स रेज टू 5 इंटू इथं ऑलरेडी एक्स रेज टू 4 आहे डिवायडेड बाय वाय रेज टू 4 आहे. इथे एक्स रेज टू 4 आणि यातला एक्स रेज टू 4 कॅन्सल होईल इथं फक्त एक्स राहील. हा वाय रेज टू 4 आणि यातला वाय रेज टू 4 कॅन्सल होईल इथं फक्त किती राहील वाय राहील आणि इथे डिवायडेड बाय एक्स राहील म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू काय आलं बघा y अपॉन एक्स आणि हेच आपल्याला लास्टला प्रूव्ह करायचं होतं. बघा लक्षात येते का एक्झाम्पल सुरुवातीला काय दिलेलं की सेक आणि हा ब्रॅकेट दिलेला इज इक्वल टू ए स्क्वेअर. मग हे आपण काय केलं सेक आपल्याला नको आहे कारण डेरिव्हेटिव्ह ॲन्सर जे मिळवायचं होतं ते वाय अपॉन एक्स होतं त्यामुळे हा सेक मी इकडे घेऊन सेक इनवर्स घेतला. त्या सेक इनवर्स ऑफ ए स्क्वेअर म्हणजे आपण एक दुसरा कॉन्स्टंट कन्सिडर केला बी. त्याच्यावरनं हे आपण सिम्पल केलं डिवाइड टर्म इकडे नेऊन मल्टिप्लाय केली एक्सच्या टर्म एका साईडला आणि वायच्या टर्म एका साईडला केल्या. इथे केल्यात 1 + बी वाय रेज टू 5 आलं आणि बी -1 एक्स रेज टू 5. मग याच्यावरून अजून आपण काय केलं की वायची टर्म एका साईडला कॉन्स्टंट एकत्र केले आणि एक्स रेज टू 5 ठेवला. मग परत तो कॉन्स्टंट म्हणजे आपण दुसरं लेटर यूज केलं सी यूज केला. हे का केलं एवढं कारण कॉन्स्टंट आता इथं मल्टिप्लाय आहे त्यामुळे याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय होणार तो कॉन्स्टंट तसाच राहणार आहे. फक्त सिंगल कॉन्स्टंट असतात तर तो काय प्रॉब्लेम नव्हता आपल्याला डायरेक्ट 0 म्हणता येत होतं पण इथं मल्टिप्लाय असल्यामुळे तो डेरिव्हेटिव्हमध्ये ॲज इट इज राहणार सगळीकडं म्हणून तो कॉन्स्टंट अजून एक लेटर कन्सिडर केलं आणि त्याची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला मग ही बी -1 बी +1 आहेच पण एक्स आणि वायमध्ये जर बघितली तर किती आली मग परत वाय रेज टू 5 डिवायडेड बाय एक्स रेज टू 5 आली हां. मग हे पुढं डिफरन्शिएट करून लास्टला आपण सीची व्हॅल्यू ॲड केली. मग सीची व्हॅल्यू ॲड केल्यावर आपल्याला फायनल आन्सर जे पाहिजे होते ते मिळालेलं आहे हां. येते लक्षात सगळ्यांच्या. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल दिले बघा लॉग इन ब्रॅकेट एक्स रेज टू 20 मायनस वाय रेज टू 20 आहे डिवायडेड बाय एक्स रेज टू 20 प्लस वाय रेज टू 20 इज इक्वल टू राईट साईडला पण किती आहे बघा 20 आहे. आता सेम जसं आपण अगोदरचं सेकचं एक्झाम्पल बघितलं सेम तसं दिसतंय का बघा फक्त इथे सेक ऐवजी काय आहे लॉग आहे. मग लॉग इकडे घेऊन लॉग इनवर्स लिहिता येणार नाही आहे आपल्याला काय करावं लागेल सांगा लॉग जर काढायचा असेल तर बोथ साईडला काय घ्यायचा असतो बेस घ्यायचा असतो. म्हणजेच इकडं काय राहणार लेफ्ट साईडला एक्स रेज टू 20 मायनस वाय रेज टू 20 डिवायडेड बाय एक्स रेज टू 20 प्लस वाय रेज टू 20 इज इक्वल टू लॉग जो तिकडे गेला त्यामुळे तो काय झाला बेस इथं ई रेज टू 20 लिहिता येईल. मग हा इथे जी काय राईट साईड असते ती म्हणजे काय करायचं बी कन्सिडर करायचं. मग आता हे जसं अगोदरच्या एक्झाम्पलला केलं आपण सेम तसं हे सॉल्व करत जायचं. इकडची डिवाइड टर्म इकडं बीला नेऊन काय करायची मल्टिप्लाय करायची म्हणजे बघा एक्स रेज टू 20 मायनस वाय रेज टू 20 इज इक्वल टू एक्स रेज टू डिवाइड टर्म जे आहे एक्स रेज टू 20 प्लस वाय रेज टू 20 म्हणजे बी एक्स रेज टू 20 प्लस बी वाय रेज टू 20 हां. मग आता एक्स आणि वायचा टर्म एका साईडला ठेवायचा. आता इकडं आपण बघा काय येणार इकडं वायच्या टर्म एका साईडला एक्सच्या टर्म एका साईडला घेऊया किती येईल बघा. आता वाय निगेटिव्ह इकडचा तिकडं जाऊ दे म्हणजे एक्स रेज टू 20 मायनस एक्सची टर्म इकडं आणली मी बी एक्स रेज टू 20 इज इक्वल टू बी वाय रेज टू 20 आणि ती मायनस टर्म इथे काय होईल प्लस वाय रेज टू 20 होईल. पण वायची टर्म आपल्याला या साईडला घ्यावी लागते कारण dy बाय dx फाइंड करावं लागतं ना त्यामुळे वाय इकडे आला पाहिजे. म्हणजे मी इथं काय लिहिणार बघा इथं वाय रेज टू 20 आहे ते मी इकडे लिहिणार आहे या साईडला. ते लिहिताना मी वाय रेज टू 20 कॉमन काढता येईल आपल्याला तो मी कॉमन काढणार म्हणजे इथे किती लिहिता येईल
1 प्लस बी वाय रेस टू 20 इज इक्वल टू, इथं काय कॉमन येईल बघा, 1 मायनस बी येईल का, आणि एक्स रेस टू किती लिहिता येईल आपल्याला, 20 लिहिता येईल. हां, मग आता पुढं देअरफॉर सेम तसंच आहे, वाय रेस टू 20 इज इक्वल टू 1 मायनस बी डिवायडेड बाय इकडचा 1 प्लस बी इथं लिहायचा, आणि इंटू किती येणार, एक्स रेस टू 20 येणार आहे. म्हणजेच आता पुढं देअरफॉर वाय रेस टू 20 इज इक्वल टू, हा जो कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट म्हणजे आपण काय कन्सिडर करायचा म्हटलं मी, सी घ्यायचा, आणि एक्स रेस टू 20 कॉमा देऊन इथं वेअर सी इज इक्वल टू, सी किती मिळाला बघा, 1 मायनस बी डिवायडेड बाय 1 प्लस बी, पण याच्यावरनं जर आणि बघितला तर किती येईल, तो एक्स इकडे डिवाइड होईल, वाय रेस टू 20 डिवायडेड बाय एक्स रेस टू 20, ही काय मिळाली आपल्याला, सीची व्हॅल्यू मिळाली. ही आपल्याला पुढे यूज करायची आहे बरं का. म्हणजे आता बघा अजून पुढं काय लिहिता येईल, नाही आता पुढं हे डिफरन्शिएट करणार आपण विथ रिस्पेक्ट टू एक्सनं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचं डेरिव्हेटिव्ह किती येणार, 20 वाय रेस टू 19 इज इक्वल टू, सी कॉन्स्टंट आहे याचा, एक्स रेस टू 20चं डेरिव्हेटिव्ह 20 एक्स रेस टू किती येणार आहे, 19 येईल. हां, येते लक्षात सगळ्यांच्या. मग आता पुढं अजून काय करता येईल बघा याच्यामध्ये, सॉरी इथं वाय डिफरन्शिएट केला, पण काय राहिलं बघा, डी वाय बाय डी एक्स लिहायचा राहिला. वाय डिफरन्शिएट केला विथ रिस्पेक्ट टू एक्स न करते, त्यामुळं परत डी वाय बाय डी एक्स लिहावं लागेल. हां, मग आता डी वाय बाय डी एक्स मी लेफ्ट साईडला ठेवला, ही मल्टिप्लाय टर्म जे आहेत त्या सगळ्या इकडं आणून डिवाइड करायच्या. इथं सी 20 एक्स रेस टू किती येणार, 20 एक्स रेस टू 19 डिवायडेड बाय 20 वाय रेस टू 19. पुढं आता सीची व्हॅल्यू इथं आपण फाइंड केल्या बघा, ती परत ॲड करायची. 20ला 20 कॅन्सल होईल, सीची व्हॅल्यू किती आहे, वाय रेस टू 20 डिवायडेड बाय एक्स रेस टू 20 इंटू एक्स रेस टू 19 डिवायडेड बाय वाय रेस टू 19. मग आता एक्सची पॉवर इथं 19 इथे 20 आहे, इथं एकच एक्स राहील, इथं पण एकच वाय राहील, म्हणजे किती राहिलं बघा लास्टला, वाय पण एक्स राहिलं. हे काय आहे, डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू आपल्याला इथं मिळाली. येते लक्षात सगळ्यांचा. मग यातली अजून जे सेम याच टाईपची एक्झाम्पल आहेत ती तुम्ही असाइनमेंटला सॉल्व करा, सिम्पल आहेत एक्झाम्पल, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचं आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे मेन क्वेश्चन नंबर 5, मला वाटते लास्ट क्वेश्चन असेल या एक्झरसाईजचा, त्यात पण एक्झाम्पल बरीच आहेत. मेन क्वेश्चन नंबर 5 सुरू करूया आपण. बघा मेन क्वेश्चन नंबर 5 बघायचं आहे, लास्ट क्वेश्चन या एक्झरसाईजमधला. त्यात फर्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे, इफ लॉग एक्स प्लस वाय इज इक्वल टू लॉग एक्स वाय प्लस पी दिलेलं आहे, वेअर पी इज कॉन्स्टंट म्हटलेलं आहे, वेअर पी इज कॉन्स्टंट, देन प्रूव्ह दॅट डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू इथं मात्र वेगळी दिली आहे, वाय अपॉन एक्स दिलेली नाही आहे. डी वाय बाय डी एक्स काय सांगितलं आहे बघा, मायनस वाय स्क्वेअर डिव्हायडेड बाय एक्स स्क्वेअर आपल्याला प्रूव्ह करायचं. हां, क्वेश्चन काय दिलं आहे की लॉग एक्स प्लस वाय, लॉग एक्स वाय प्लस पी दिलेलं आहे. मग याच्यावरून आपल्याला हे डिफरन्शिएट करून डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू ही मिळवायची. मग आता हे लिहून घेतलं मी परत. आता बघा काय आहे की लॉग एक्स प्लस वाय इज इक्वल टू लॉग एक्स वाय आणि किती आहे प्लस पी, बरोबर आहे. हे आता आपल्याला काय करावं लागेल, यात सिम्पल, आता हे लॉग एक्स प्लस वाय आहे, लॉग ना आत मल्टिप्लाय करायचं नाही, लॉग एक्स आणि लॉग वाय असं लिहिता येणार नाही. ॲडिशन असेल तर तसं आपल्याकडे लॉ नाही आहे, त्यामुळं हा लॉग एक्स प्लस वाय ॲज इट इज राहील. इथं जो लॉग एक्स इंटू वाय आहे तो म्हणजे मी प्रॉडक्टला यूज करू शकते, लॉग एक्स प्लस लॉग वाय आणि प्लस पी, बरोबर आहे. मग हे आता आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्सनं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग एक्स प्लस वायचं डेरिव्हेटिव्ह किती येणार, ते 1 अपॉन एक्स प्लस वाय डी बाय डी एक्स ऑफ किती येईल, एक्स प्लस वाय इज इक्वल टू, हे का परत आलं डी बाय डी एक्स लक्षात येते ना, लॉग एक्स ऐवजी हा ब्रॅकेट आहे त्यामध्ये आलं, इज इक्वल टू राईट साईड लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती येईल, 1 अपॉन एक्स येईल, प्लस लॉग वायचं 1 अपॉन वाय आणि वायचा अगेन डी वाय बाय डी एक्स येईल, प्लस पी जो कॉन्स्टंट आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, 0च येणार आहे. हां,
मग आता हे डिफरन्शिएट करताना पुढं आता बघा अजून काय येईल, हा ब्रॅकेट डिफरन्शिएट करावं लागेल ना. 1/x प्लस वाय, ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्हमध्ये बघा एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 येईल, वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू 1/x प्लस 1/y dy/dx. मग dy/dxच्या टर्म एकत्र करायला लागतील. ही ब्रॅकेटच्या बाहेरची टर्म जी आहे त्यांना अगोदर आत मल्टिप्लाय करावं लागेल. 1/x प्लस वाय येईल, इंटू 1 केल्यावर ॲज इट इज राहिलं, प्लस 1/x प्लस वाय आणि इंटू काय येणार dy/dx इज इक्वल टू राईट साईडला 1/x प्लस 1/y आणि dy/dx. या dy/dx च्या दोन टर्म आहेत त्या एकत्र करायच्या. म्हणजे आता ही प्लस टर्म आहे, ही इकडं 1/y इकडे येऊन काय होईल, मायनस होईल. म्हणजे 1/x प्लस वाय 1/x प्लस वाय आणि इकडचा 1/y इकडे येऊन काय होईल, मायनस होईल, मायनस 1/y. ब्रॅकेटच्या बाहेर काय राहील, dy/dx राहील इज इक्वल टू, इकडे काय होईल बघा 1/x ॲज इट इज 1/x प्लस वाय इकडे येऊन मायनस होईल. आता ब्रॅकेट सिम्पल करावं लागेल बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन y मायनस एक्स मायनस वाय डिवायडेड बाय वाय इन ब्रॅकेट किती येणार, एक्स प्लस वाय, हा dy/dx येईल इज इक्वल टू, इथं पण क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू एक्स प्लस वाय म्हणजे एक्स प्लस वाय आलं आणि एक्स इंटू 1 म्हणजे मायनस एक्स आला, डिवायडेड बाय एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय. मग इथं काय कॅन्सल होईल, प्लस वाय मायनस वाय कॅन्सल होईल, इकडे प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल होईल. इथे जर बघितलं तर एक्स प्लस वाय डिवाइड आहे, तिकडे पण एक्स प्लस वाय डिवाइड आहे, दोन्ही साईडचा कॅन्सल होईल. ते राहिलं काय बघा, मायनस एक्स अपॉन वाय dy/dx इज इक्वल टू, इकडे किती राहिलं, वाय अपॉन एक्स राहिलं. लास्टला व्हॅल्यू कशाची फाइंड करायची आहे, dy/dx, त्यामुळे मायनस साईन पण तिकडे द्यायचं. हा वाय अपॉन एक्स ऑलरेडी आहे, हा वाय डिवाइड आहे तो इकडे मल्टिप्लाय होईल, एक्स अपॉन वाय आहे ते वाय अपॉन एक्स होईल. म्हणजे किती येणार बघा, dy/dx इज इक्वल टू काय आलं, मायनस y² अपॉन x². आणि हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. येथे लक्षात सगळ्यांच्या. नेक्स्ट लेक्चरला आपण यातले राहिलेले एक्झाम्पल बघूया, क्वेश्चन नंबर 5 मधले.